नमस्कार। भारत के इतिहास में पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाज अब देवभूमि उत्तराखंड में गूंजने लगी है। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माणा गांव में निर्मित ज्ञान की देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना की है विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दास कराड जी की। सन 2009 में किया गया ये संकल्प सन 2021 में पूरा हुआ। इस सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर के उद्घाटन का समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तनकार प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों तक पहुंचाया। इसी पर आधारित संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दास कराड जी की संकल्पना से उभरे विश्व शांति दर्शन चैनल पर हम देखेंगे। सम्राट परीक्षित को मार्गदर्शन करते हुए महामुनि शुक बता रहे हैं कि कैसे विरक्ति की भावना का आचरण किया जाए। ऐसे करते हुए शुक महामुनि संदर्भ देते हैं नारद मुनि और ब्रह्मदेव के बीच हुए संवाद की। आइए सुनते हैं। अभ्यास आणि वैराग्याद्वारा वृत्ती एवढी काही विलयाला जात गेली की प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 ज्या वृत्ती सांगितल्यात त्या 5ही वृत्तींचा विलय ज्याचा होत आला, किंवा दुसऱ्या एका पद्धतीनं सांगायचं तर मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोध या 5 वृत्ती आहेत। त्याच्यापैकी मूढ वृत्ती ही तमोगुणाधिष्ठित असते, क्षिप्त वृत्ती रजोगुणाधिष्ठित असते, विक्षिप्त ही रजतम मिश्रित असते, एकाग्र ही सत्वगुणाधिष्ठित वृत्ती असते आणि निरोध वृत्तीच्या ठिकाणी गुण शिल्लक राहत नाही। आता त्याचे लक्षण किंवा विस्तार त्यास घेण्याचं काही कारण नाही। या वृत्तींचा विलय ज्याचा होतच आलाय त्याचा तत्वनिश्चय होण्याची ती भूमिका आहे। सद्गुरु मुखातून अगदी तू ब्रह्म आहेस एवढं ऐकल्याबरोबर त्याच्या जीवदशेचा नाश होणं, देहभाव जाणं, अविद्येची निवृत्ती होणं वगैरे वगैरे हे सगळं घडणं, याचं नाव साध्यमुक्ती असं शुक महामुनींना इथे प्रतिपादित करायचंय। क्रममुक्ती साध्यमुक्ती सांगते वेळेस शेवटच्या 3 श्लोकांमध्ये सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य आणि सार्ष्टी अशा 5 मुक्ती सांगितल्यात। आता सार्ष्टी आणि सालोक्य हे काही जण एक मानतात, पण त्याच्यात थोडंसं अंतर आहे। सालोक्यामध्ये त्या लोकांमध्ये म्हणजे वैकुंठ किंवा कैलासामध्ये जेव्हा त्या साधकाला मुक्ती प्राप्त होते त्यावेळेस तिथं भगवंताच्या अगदी नैकट्यात राहायला मिळणं ते सालोक्य, आणि भगवंताच्या नैकट्यात न राहता केवळ वैकुंठ लोकात कुठली तरी सेवा मिळणं त्याचं नाव सार्ष्टी असा तिथे भेद केलेला आहे। आता त्याच्यातल्या आपण 4च धरू, कारण आपल्या संप्रदायामध्ये सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य असं सांगितलं जातं। त्याच्यापैकी 3 मुक्ती ह्या अंशतः भेद रूपात आहेत, सालोक्य, सामिप्य आणि सारूप्य। रूप जरी मिळालं तरी रूप हा शेवटी प्राकृतिक भेदच मानलेला आहे, पण सायुज्य ही अभेदाची मुक्ती आहे। सायुज्यो अभेद मुक्ती हे असा शुकाचार्यांचा तिथे शब्दोल्लेख येतो। चला पुढे जाऊ। शुक महामुनींना पुढे राजा परीक्षितच्या अंतःकरणातील वैराग्याची भूमिका दृढ करायची होती, म्हणून सांगितलं, हे परीक्षित, देहाच्या ठिकाणी असलेले विकार आणि देहाचा स्वभावतः नाशाकडे जाण्याचा जो ओढा आहे त्याला जाणून तुम्ही अंतःकरणामध्ये वैराग्याची वृत्ती धारण करावी असं माझं म्हणणं आहे। कारण माणसाला आयुष्य जगण्यासाठी फार काही लागत नसतानाही माणूस हव्यासाच्या पोटी नाना प्रकारच्या बंधनांमध्ये अडकत जातो, आणि ती बंधनं मग सुटता सुटत नाहीत। मग ते कर्माची बंधनं मागे लागतात, मग त्या वासनेमुळे, त्या तृष्णेमुळे माणूस भटकत जातो, भ्रमित होतो आणि अनेक प्रकारचे दुःख त्याच्या जीवनामध्ये येतात। त्या दुःख येण्याचं कारण प्रारब्धही असतं, दुःख येण्याचं कारण दैहिक, दैविक, आध्यात्मिक हा सगळा विषय आहेच आहे, त्याची काही फारशी कारणमीमांसा इथं करण्याचं कारण नाही। अजून अज्ञान परत्वे दुःख आहे, आभास परत्वे दुःख आहे, भ्रम परत्वे दुःख आहे, अनुलोमक दुःख आहे, साध्य दुःख आहे, धारणा दुःख आहे, असे 6 दुःख शास्त्रकारांनी सांगितले। तिकडेही जायचं नाही, मला थोडक्यात हे सांगायचंय की दुःख निवृत्ती करता अंतःकरणामध्ये अनासक्त भाव ठेवून भगवंताच्या चरणकमलांचं अखंडपणे चिंतन करावं, ध्यान करावं, हा उपाय शुक महामुनीने तिथे दिलाय। आणि त्याच्यानंतर राजा परीक्षितने सृष्टीविषयक प्रश्न केलेत, 12 प्रश्न आहेत। आता ते सगळे प्रश्न सांगत नाही, पण थोडक्यात सांगतो। पहिला प्रश्न केला, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? भगवंत तर संकल्प रहित आहेत, त्यांच्या ठिकाणी संकल्पाची उत्पत्ती कशी झाली? सृष्टीचं मूळ काय आहे? ब्रह्मदेवाने कोणत्या प्रकारची सृष्टीची रचना केली? त्याचे प्रकार किती आहेत? आणि ब्रह्मदेवाने केलेल्या या सृष्टीचा विस्तार पुढे कसा झाला याची तुम्ही मला संपूर्णतः कथा सांगा, अशी विनंती केल्यावर शुक महामुनीने सांगायला प्रारंभ केलाय। आणि हाच प्रश्न एकदा नारदाने ब्रह्मदेवाला विचारला होता। ब्रह्मदेव नारदाला तो उपदेश करतात, हा संदर्भ सांगून त्या संदर्भातला नारद ब्रह्मदेवाचा संवाद शुक महामुनी इथे उल्लेखित करतात। सांगतात सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार काय आहे। पहिलं काहीही नव्हतं। आता हे सगळ्यांना आठवतं बघा, मी बोलतो जेव्हा कोठेची नव्हते
काही चंद्र सूर्य तारा न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका वगैरे वगैरे सगळं सांगितलं. जेव्हा काहीच नव्हतं एकच ब्रह्म एकच भगवंत. काय सांगितलं? ऐतरेय उपनिषदाचा प्रथम मंत्र असा, ओम आत्मा वा इदमेव एवाग्रासेत नान्यत किंचिदस्ति हे स ईक्षत स इमान लोकान सृजत इति. आत्मा वा इदमेव एवाग्र आसीत, काहीही नव्हतं, एक भगवंतच होते. नान्यत किंचिदस्ति हे, न अन्यत, अन्य भावच नव्हता. त्यावेळेस स ईक्षत, भगवंताने ईक्षणा केली, नाम संकल्प केला. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आहे, ईक्षतेरणा शब्दम. त्या सूत्रावर अनेक उपनिषद वाक्यांचा आणि वेद वाक्यांचा तिथे समन्वित असा यथार्थ विचार मांडलेलाच आहे आणि शांकर भाष्यामध्ये त्याचा संपूर्ण विस्तार आहे. भामतीमध्ये सुद्धा त्याचा विस्तार आलेला आहे. चला पुढे जाऊ. मग भगवंताने काय केलं? स ईक्षत नाम संकल्प केला. आता असंकल्पाच्या ठिकाणी संकल्प कसा आला वगैरे वेदांताचा गहन विषय तो सांगायचा नाहीये. स इमान लोकांन सृजत इति, त्याने लोकांतर सृष्टीचं सृजन करायचं, हे सगळं निर्माण करायचं. एकोहम बहुस्यामः, साध्या भाषेत की मला एकापासून अनेक व्हायची इच्छा, असं भगवंताने ठरवलं आणि ठरवून भगवंताने त्या संकल्पाच्या द्वारे या सृष्टीची रचना करायला प्रारंभ केला. शुकाचार्यांचे शब्द असे आहेत, तदा संकल्पितो यस्यान भगवदानुचरतां गतः तस्यैतान यद सृष्टयाः लोकांतरान सृजितान प्रभुः विभुक् कारणेन यन्मायेयाः सर्वथा वशम तदा आगच्छ येन सर्वं वैकार्यमाणात. माया विकारमान झाली आणि मग तिथून पुढे हे सगळं घडायला सुरुवात झाली. मन को लुभाने वाले संगीत और मौलिक विचारों से समृद्ध कीर्तन प्रवचन की ये श्रृंखला जारी रहेगी, बस थोड़े से अंतराल के बाद. विश्व शांति दर्शन चैनल पर फिर से एक बार आप सबका स्वागत है. संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में हम सुन रहे हैं युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी को. काय सुरू झालं तर प्रथमतः उद्गीत, ज्याला ओमकार म्हणतात, प्रणव म्हणतात, त्याच्या ठिकाणी 3 मात्रा आहेत, त्याला त्रिपद असं म्हटलेलं आहे. त्रिपद उद्गीत उपनिषदात त्याचाही विचार आलाय, तिकडे जात नाही मी. अ उ आणि म. ओम मध्ये किती आहेत पद? अ आहे, उ आहे आणि म आहे, आणि जे चतुर्थ पद आहे ते अनुच्चारित आहे. त्रिपदम उच्चारितः चतुर्थपदम अनुच्चारितः असं सांगितलंय. मग ते जे अ उ म आहे त्याच्यापैकी अ पासून जागृती अवस्था, उ पासून स्वप्न अवस्था, म पासून सुषुप्ती अवस्था, अ पासून विश्व, उ पासून तेजस आणि म पासून प्राज्ञा, या त्या सगळ्या स्थिती आहेत. आणि मग त्या आकारापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितली, उकारापासून भगवान विष्णू आणि मकारापासून मग भगवान सदाशिव. चला मग भगवान ब्रह्मदेवाच्या जन्माची कथा सांगताना शुक महामुनीने सांगितलं की ज्या वेळेला पद्मनाभ भगवान आपल्या नाभीमधून कमळ जन्माला आलं भगवान विष्णूच्या. आता नाभीतनं कमळ का जन्माला आलं त्याच्या पाठीमागे योगशास्त्राचा मोठा आधार आहे. हे नाभीचं जे स्थान आहे त्याला स्वाधिष्ठान चक्र असं म्हणतात. नाभीच्या खाली एक चक्र त्याला मूलाधार म्हणतात. तिथून वरच्या चक्रांची नावं मणिपूर, अनाहत, विशुद्धाख्य, हृदय चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र अशी त्याची नाव आहेत. तिकडेही फार काही जात बसत नाही. त्याच्यामध्ये बीजाक्षरं आहेत. कुंडलिनी शक्तीच्या जागृती वेळेस तो सगळा विषय आहे. ज्ञानोबरांनी 6व्या अध्यायात वर्णन केलंय. मग ते कुंडलिनी जगदंबा जे का चैतन्य चक्रवर्तीची शोभन आधार शक्तीचा टेंबा मिरवित असे, तर तो सगळा विषय वेगळा आहे. पण भगवंताचं नाभी केंद्र काय आहे, एक अजून विषय आठवला म्हणून सांगतो. जेव्हा जेव्हा योगी लोक आपल्या देहातून बाहेरच्या ब्रह्मांडामध्ये फिरायला जातात, भ्रमण करण्यासाठी जातात, सूक्ष्म रूपानं, सूक्ष्मही म्हणता येणार नाही, सूक्ष्म हा अलीकडचा शब्द आहे, तेव्हा तेव्हा ते नाभी केंद्रातून बाहेर पडतात. किंवा आदिशंकराचार्यांनी परकाया प्रवेशाचा जो प्रयोग केला होता त्यावेळेस आपला देह हिमालयाच्या एका गुहेमध्ये ठेवला होता आणि तिथे 3 शिष्य त्या देहाचं रक्षण करण्याकरता थांबले होते. मग त्याच्यात त्रोटकाचार्य आहेत, पादपद्माचार्य वगैरे. आणि मग त्यावेळेस ते देहातनं बाहेर पडले, त्यावेळेस त्यांनी त्या नाभी केंद्रातनंच बाहेर पडले असा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि ती रजत रेखा निर्माण होते आणि त्या रजत रेखेनंच पुन्हा त्या योगीला त्या देहामध्ये पुन्हा प्रवेश करता येतो, पुन्हा प्रविष्टता त्यांची होत असते.
मग ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मी कुठून जन्माला आलो माहीत नव्हतं. त्या कमळाच्या दंडिकेत प्रवेश केला. 1000 वर्ष चालले, परत आले. 2000 वर्षाचं वय झालं, कळत काहीच नव्हतं. म्हणून ज्ञानोबरांची ती ओवी आहे, पूर्वी वेडा होता ब्रह्मा, काही कळत नव्हतं वगैरे. बरं, असू द्या. मग त्यांना 2 अक्षर ऐकायला आली. तपस्तप इति श्रुत्वा. तप तप असं ऐकलं आणि ऐकल्यावर त्यांनी तप करण्याचा निश्चय केला. 200 वर्ष तपश्चर्या केल्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले. आता बघा, त्यांचंच नाभी कमळ आहे आणि त्या नाभी कमळावर ब्रह्मदेवाजवळ पुन्हा भगवान विष्णू प्रगट होतात. किती नवल आहे. रूपम रूपम प्रतिरूपम बभूवः असं श्रुती सांगते. भगवान प्रगट झाले. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्हाला सृष्टी करायची, पण ज्ञानाचा अभाव असल्यावर निर्मिती होत नाही. ज्ञान हे अधिष्ठानामध्ये लागतं, त्याच्याशिवाय काहीच सृजन होत नसतं. काय करावं मग. ब्रह्मदेवाला चतुर्वेदीचं ज्ञान दिलं, ऋक्साम यजु अथर्व, आणि अगदी मस्तकावर हात ठेवला. ब्रह्मदेवाला वेदाचं ज्ञान झाल्यानंतर सांगितलं, आता तुम्ही सृष्टी उत्पत्तीचं कार्य करा. ब्रह्मदेव सृष्टी उत्पत्तीच्या कार्याला लागले. लागल्यानंतर काय झालं की ब्रह्मदेवाने दशधा सृष्टी निर्माण केली. आता पुढे पुढे जाऊ. दशधा म्हणजे 10 प्रकारचे. त्याच्यात 2 प्रकार मुख्य, प्राकृत सृष्टी आणि वैकृत सृष्टी. प्राकृतयोः वैकृतयोः द्विधा सृष्टीम कुरुते विधी ब्रह्मदेवाने केले. मग प्राकृत सृष्टीमध्ये मनुष्य सृष्टी आहे, देवसृष्टी आहे, गंधर्व सृष्टी आहे, यक्ष सृष्टी आहे आणि नरसृष्टी आहे. मग त्या नरसृष्टीमध्ये वानर आदी गण सुद्धा आले. हे प्राकृत सृष्टीमधले आहेत. चला, वैकृत सृष्टीमध्ये सर्प आहेत, जड पदार्थ आहेत, त्याच्यात पाषाण आदी आहेत, वृक्ष आहेत, भूत प्रेत पिशाच यांचा सुद्धा अंतर्भाव वैकृत सृष्टीमध्ये येतो. आता ही सगळी सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केल्यावर अंतिमतः जी मनुष्य सृष्टी निर्माण केली त्याच्यात 1 पुरुष आणि 1 स्त्री असे मुळामध्ये 2 निर्माण केले. हे मुळातले 2 वर्ग आहेत. पुरुषाशिवाय स्त्री नाही, स्त्रीशिवाय पुरुष नाही, आणि या दोघांशिवाय मानवाची सृष्टी नाही. हे नियम आहे. आणि मग त्या सृष्टीमध्ये जो प्रथम पुरुष निर्माण केला त्याच्यापासूनच कालगणनेला प्रारंभ आहे, म्हणून त्यांचं नाव स्वयंभू मनू. मनू हा कालक्रमातला एक मोठा विषय आहे. स्वयंभू मनू आणि त्यांची जी पत्नी होती, ती जी स्त्री निर्माण केली तिचं नाव शतरूपा देवी. ब्रह्मदेवाने दोघांचं लग्न लावलं. कुठं? सत्यलोकामध्ये. आणि त्यांची गाठ बांधली. त्या गाठीचं नाव आहे ब्रह्मग्रंथी, ब्रह्मगाठ. म्हणून आता म्हणतात की ब्राह्मणाने बांधलेली गाठ, पण ती मुळामध्ये ब्रह्मदेवाने बांधलेली गाठ आहे. ब्रह्मगाठ आहे ती, तिथली गाठ. आणि सांगितलं तुम्ही आता पृथ्वीवरती जा. लग्न झाल्यावर काय करायचं तर कर्म करायचंय, सदाचार करायचा आणि गृहस्थ धर्माचं पालन करायचं. गृहस्थ धर्म हा सुख भोगण्यासाठी नाही, सदाचार संपन्न जीवन यापन करण्यासाठी. हे सांगितलंय ब्रह्मदेवाने. त्यांना उपदेश दिलाय. 12 श्लोक आहेत त्याच्याबद्दल, काय करा काय नका करू, विधी निषेध सांगितलाय. इस तरह कई कीर्तन प्रवचनों का आनंद हम उठा पाएंगे विश्व शांति दर्शन चैनल पर, संत भूमि से देवभूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक देखते रहिए विश्व शांति दर्शन।